नमस्कार, मी श्रोती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या 50 घडामोडींचा आढावा घेऊया सुपरफास्ट। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। तर राज्यात बहुतांश भागात 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला। जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत। मागील 24 तासात फक्त 10 मिलीमीटर पाऊस। कल्याण पूर्व परिसरात पावसामुळे घराचं छत कोसळल्याची घटना। सुदैवाने जीवितहानी नाही, घराचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान। नाशिकमध्ये पावसाची विश्रांती। शहर परिसरात तुरळक सरींचा अंदाज। तर घाटमाथ्यावर 2 दिवस येलो अलर्ट। इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पावसाची शक्यता। नाशिकच्या लासल गावात पावसाची उघडीप। ढगाळ वातावरण असल्याने सूर्यभोवती निर्माण झालेलं रंगीत वर्तुळाकार कडं अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात टिपला क्षण। विरारमध्ये पावसाची दमदार हजेरी। अचानक आलेल्या पावसानं वाहनधारक नागरिकांची तारंबळ। दिवसभर अधूनमधून पावसाची शक्यता। इगतपुरीतील भावली धबधब्याला पर्यटकांची पसंती। धबधब्याच्या डेड एंडवर जाण्यास पोलिसांची पर्यटकांना बंदी। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं धबधबा परिसर इगतपुरी पोलिसांनी केला रिकामा। राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरलं। धरणाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू। विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। काचेच्या पुलामुळे नापणे धबधब्याच्या सौंदर्यात भर। रत्नसिंधू योजनेतून उभारण्यात आला काचेचा पूल। काचेच्या पुलावरून पर्यटकांना धबधब्याचं सौंदर्य निहाळता येणार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रांमध्ये दमदार पाऊस। मुंबईतील जलसाठ्यानं 3 वर्षांचा रेकॉर्ड मोडला। सद्यस्थितीत 10,77,907 लिटर पाणी जमा। मुंबईला एप्रिल 2024 पर्यंत पाणी पुरणार। पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 21 टीएमसी पाणीसाठा। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 74%वर। गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा समाधानकारक। नाशिक विभागात जोरदार पाऊस झाल्यानं जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासाठी 5,23,00,000 रुपयांचा निधी मंजूर। लघु पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पासाठी निधी मंजूर। प्रकल्पामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला। रामकुंड परिसरात भाविकांची गर्दी। सलग 3 आठवड्यांपासून गोदावरी नदीला होता पूर। हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात। जळगावातील भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। धरणातून 4097 क्युसेक पाण्याचा विसर्ग। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे निर्देश। इगतपुरी तालुक्यातील खडकवाडी इथल्या भरत कडू या अल्पशिक्षित शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग। खडकाळ जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने घेतलं करटुल्याचं पीक। बाजारात 300 रुपये किलोनं मागणी। वाशिम जिल्ह्यातील काजळेश्वर परिसरात वाणीकिडीचा उच्छाद। कपाशीचं पीक वाणीकिडीनं केलं फस्त। शेतकऱ्यांवर दुबार लागवडीची वेळ। कृषी विभागानं मार्गदर्शन करण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस। आतापर्यंत 90% क्षेत्रावर पेरणीची कामं पूर्ण। यंदाही सोयाबीनचा पेरा सर्वाधिक। हळद आणि कपाशीच्या पेऱ्यात मोठी वाढ। धुळे आणि शिंदखेडा तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। रावेर तालुक्यातील चिनावल परिसरात अज्ञात माथे फिरून शेतकऱ्याच्या शेतातील केळी कापल्याचं समोर। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान। परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। अक्कलकोट इथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं। शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फासल्याची माहिती। प्रवीण गायकवाड यांच्याकडून छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख। शिवाजी महाराजांच्या राजधानीशी निगडीत निजामपूर गावाचं नाव बदलणार। किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत म्हणून ओळखलं जाणार। छत्री, निजामपूर, वाघेरी आणि रायगडवाडी गावांच्या ग्रामसभेत निर्णय। छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात घोषणा देत लाडू वाटत भाजपचा जल्लोष। तुळजाभवानी मंदिराच्या वेळेत बदल। पहिल्याच दिवशी भाविकांची गैरसोय। गर्दीमुळे तासनतास भाविक दर्शन रांगेत ताटकळत असल्याचं समोर। मंदिर प्रशासनानं योग्य नियोजन करण्याची नागरिकांची मागणी।
पुण्यात गणरायाच्या स्वागतासाठी परशुराम ढोल ताशा पथक सज्ज. पथकाचं 13व्या वर्षात पदार्पण, वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा दिमाखात. पारंपरिक वादन, मधुर नाद आणि शिस्तबद्धतेसाठी पथकाची ओळख. वाशिमच्या रिसोड इथल्या महात्मा फुले महाविद्यालयात एक वृक्ष आईच्या नावे उपक्रम. पर्यावरण दिंडी काढत केलं वृक्षारोपण. स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मालेगावमध्ये झाडांचा वाढदिवस साजरा. जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम. विद्यार्थ्यांनी केला पर्यावरण संवर्धनाचा निर्धार. रत्नागिरीच्या देवरुख एसटी बस आगारातील एसटीचं वेळापत्रक कोलमडलं. संगमेश्वर मार्गावरून धावणाऱ्या सर्व गाड्या 1 तास उशिरानं. प्रवाशांकडून नाराजी व्यक्त. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर कोचिंग टर्मिनल सुविधाची तरतूद करण्यास मध्य रेल्वेची मंजुरी. फलाटांची संख्या 3 वरून थेट 8 पर्यंत जाणार. सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या थांबणार. नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर रोजंदारी वर्ग 3 आणि 4च्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. 5 दिवसापासून रस्त्यावर आंदोलकांनी थाटला निवास. आदिवासी आयुक्तालयाला छावणीचं स्वरूप. ठाणे शहरातील 10वी-12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. मी होणार ठाण्याचा टॉपरचा उपक्रम. भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांची उपस्थिती. गोंदियामध्ये देवरी शहरात मोकाट जनावरांचा हैदोस. मोकाट जनावरांमुळे विद्यार्थी नागरिक त्रस्त. जनावरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. भंडाऱ्याच्या साकोली इथल्या जिल्हा परिषदेची शाळा जीर्णावस्थेत. विद्यार्थी जीव धोक्यात घालून करतायत ज्ञानार्जन. 79 वर्ष जुनी शाळा. मोठी दुर्घटना घडण्याची भीती. हिंगोली तालुक्यातील नरशी ते कडती मार्गावरील कयाधू नदीवरच्या पुलाचं काम संथ गतीनं. पर्यायी मार्ग नसल्यानं पावसाळ्यात नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास. डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडं लावून नोंदवला केडीएमसी प्रशासनाचा निषेध. खड्ड्यांसंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून चंद्रपूरमधील रस्त्यांची पाहणी. रस्त्यांच्या दुरवस्थेवरून जोरगेवार यांच्याकडून कंत्राटदारांची खरडपट्टी. नागपूरच्या अमरावती रोडवरील नवीन उड्डाणपुलाचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर. लवकरच येणार. नागरिकांच्या सेवेत. आरटीओपासून वाडी रोडला जाणाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. भंडाऱ्याच्या भिलेवाडा करडी ते तिरोडा महामार्गाची दुरवस्था. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिक आक्रमक. रस्त्याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. 5 दिवसात रस्त्याची दुरुस्ती करण्याचं नागरिकांना आश्वासन. चंद्रपुरात राज्य सरकारनं वाढवलेल्या वॅट विरोधात हॉटेल आणि बार असोसिएशन आक्रमक. उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार. जळगावात इंदूर-हैदराबाद महामार्गाच्या योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलन. पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष. शिंदे गटाचे स्थानिक आमदार आंदोलनात सहभागी. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा शहरातील रस्त्याची दुरवस्था. ऐन पावसाळ्यात रस्त्यासह स्वच्छतेचे 3 तेरा. शहरातील नागरिक त्रस्त. नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप.